श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली, ती म्हणजे मुला मुलींच्या लग्नातील अडथळे ते दूर करण्यासाठी सेवा आहे. तर काय होतं बघा, बऱ्याच वेळेला आहे ना, असं काही होतं की आपण खूप म्हणजे स्थळं बघतो, पण आपली पसंती होत नाही किंवा आपल्याला जे पसंत पडतात, तर त्यांना आपण पसंत पडत नाही. अशा वेळेला म्हणजे आता अशा वेळेला आपल्याला देवाचाच आधार घ्यावा लागतो. तर असे जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो बघा, छोटे-छोटे कामं ते आपली कुलदेवी म्हणजे आपली आई करत असते आणि मोठे जे असतात ते आपले कुलदैवत करत असतात. आणि अशा वेळेला आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. आता कुलदेवीची सेवा काय करायची, कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये ते आणलंय. तर बघा, जे काही आता हे लग्नाचा प्रश्न झाला, संततीचा प्रश्न झाला, याच्यासाठी आपल्याला कुलदेवीला शरण जावं लागतं. आता कुलदेवीला शरण जायचं म्हणजे नुसतं गेलं, ओटी भरली आणि झालं का असं नसतं. तर त्याच्यासाठी काही सेवा करावी लागते. सेवा म्हणजे काय असतं? वाचन असतं. आता आपल्याला माहिती आहे की स्वामी मार्गात, आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये ना, तिथे काही असं नुसतं तुम्हाला घे अंगारा, घे पोळी, घे ताईत आणि होईल काम असं नाहीये. स्वामी आपल्याला जी पण गोष्ट देतात, आपली कुलदेवी, कुलदैवत जे पण देतात, ते आपल्याला खूप कष्टाने देतात. असं सहज देत नाही आणि कष्टाने दिलेल्या गोष्टीचं महत्त्व पण असतं. तर आणि बघा हे कसं असतं, की आपण जे काही करतो ते आपल्यासाठी करत असतो. देव हे आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी करून घेत असतं. तर म्हणून आजची व्हिडिओ आहे. तर बघा, मागे याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेली होती, पण ती फार जुनी व्हिडिओ होती. आता त्यामुळे काय झालं, बऱ्याच जणांना आता तो प्रश्न आहे. मी सांगते, मागे मी याच्यावर व्हिडिओ बनवलेली ती बघा, पण ती व्हिडिओ खूप जुनी असल्यामुळे ती सापडत नाही. आता व्हिडिओ खूप आहे आणि व्हिडिओ पण ही जुनी आहे, त्यामुळे सापडत नाही त्यांना. तर म्हटलं चला त्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवू. तर बघा, आता मुला-मुलींच्या लग्नात जेव्हा अडचण येतात, तर त्यावेळेला काय सेवा करायची? आता बघा, मुलांसाठी वेगळा मंत्र आहे, मुलींसाठी वेगळा मंत्र आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता काय करायचं? आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. मी ग्रंथ दाखवते एकच मिनिट. हे बघा, हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं असतं. तर मुला-मुलींनी स्वतः ही सेवा करायची असते. बऱ्याच वेळा काय होतं, पालक म्हणतात, आई म्हणते, मला सांगा मी करते सेवा. जे पण एक सांगते, जॉबसाठी म्हणजे नोकरीसाठी आणि लग्नासाठी ही स्वतःला सेवा करावी लागते. म्हणजे दुसऱ्याने केलं तर होतं, आई-वडिलांनी केलं तर लग्नाचं होतं, परंतु त्याला वेळ लागतो. पण जर आपण स्वतः केलं तर प्रॉपर त्या दिवसात होतं. आता ही सेवा जी आहे, ही 28 दिवसाची सेवा आहे. आणि याचं असं एक म्हणजे अनुभव आहे. आत्तापर्यंत जेवढ्यांनी ही सेवा केली, एकाची सुद्धा सेवा फेल गेलेली नाही. म्हणून मी व्हिडिओच्या टायटललाच टाकणार आहे, ते व्हिडिओच्या थंबनेललाच टाकणार आहे, की 100% विवाह जुळतं. कारण की ही सेवा फक्त तुम्ही प्रॉपर जसं आता व्हिडिओत सांगेल मी तुम्हाला, त्यानुसार पूर्ण तुम्ही तशी सेवा जर केली, तर तुमचं 28 दिवसात कुठलाही अडचण असेल, कुठलाही काय प्रॉब्लेम असेल, तर 28 दिवसात विवाह जुळतो म्हणजे जुळतो. हे असं शाश्वत सत्य आहे. कारण की हे सगळे अनुभवाचे बोल आहे. असं नाहीये की मला व्हिडिओ बनवायची आहे आणि ते कंटेंट वाढवायचंय म्हणून मी तुम्हाला सांगते, असं बिलकुल नाहीये. आता साधारण बघा, ह्या मार्गात म्हणजे मी जशी हे करायला लागले, तर मला प्रश्न उत्तराच्या सेवेला साधारण 2000 पासून म्हणजे मी 2000 पासून हे मार्गदर्शन करण्याचं हे करते आहे. मार्गदर्शन करत असते. 2000 सालापासून करते. आता 2000चे आता हे 25 संपत आलं म्हणजे झालं मला 25 वर्ष आले. पण 25 वर्षामधचा माझा अनुभव आहे. ज्याही मुलांनी, मुलींनी ही सेवा केली आहे, त्यांचं 14-28 दिवसात जमलं म्हणजे जमलंच आहे. फक्त प्रॉपर जे काही सांगितलं जाईल व्हिडिओमध्ये ती सेवा तशीच्या तशी करायची. तर चला आता मी सेवेला सांगायला सुरुवात करते. आता बघा, हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. ही सेवा शक्यतो मुलींनी, आता मी पहिले मुलींची सांगते, नंतर मुलांची सांगते. व्हिडिओ थोडा मोठा होईल, कारण की मी दोघांची एकाच याच्यात सांगते आणि जर खूपच मोठा वाटला मला, तर मग मी 2 भाग दुसरा बनवेल. कारण की कसं आहे,
माझ्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती असते. त्याच्यामध्ये मग मी थोडीशी सुद्धा इकडे-तिकडे करत नाही. मग त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा तुम्हाला 100% अनुभव येतो. तर मग मी एकाच व्हिडिओत बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु जर व्हिडिओ मोठी होत असेल, तर भाग दुसरा बनवेल मी मुलांच्या लग्नासाठी वेगळा. तर बघा आता दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याला पठण करायचा आहे. त्याच्या अगोदर नियम सांगते. आता नियम काय आहे? तर मुलींसाठी पहिले सांगते. मुलींनी पाठ वाचण्यासाठी मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, त्यानंतर नवमी, अष्टमी, पंचमी ह्या 6 दिवसात पाठ वाचायला सुरुवात करायची आहे. पाठ वाचण्यासाठी आपण सकाळी शक्यतो एकच वेळ ठेवा, सकाळ किंवा संध्याकाळ. पाठ वाचण्याच्या कालावधी म्हणजे 28 दिवस असेल तो 28 दिवसात आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये. मुली असो, मुलं असो सगळ्यांसाठी तेच नियम आहे. 28 दिवस आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये. काहीच म्हणजे कोणाकडचं काहीच खायचं नाही. त्यानंतर वाचायला बसताना काळं काहीच घालायचं नाही. इव्हन तुमचं क्लिप सुद्धा काळं नसेल अशी काळजी घ्यायची. काळं काहीही घालायचं नाही. ड्रेस तर नाहीच, पण काळं काही नाही. बसण्यासाठी जे आसन घ्यायचं, तर ते फाटकन नसेल किंवा त्याला ते दोऱ्या-दोऱ्यांचे म्हणजे धागे बाहेर आलेले नसेल, तर असं घ्यायचं. म्हणजे एक असं साइडने एकदम शिवलेलं जसं आपण केंद्रात लोकरचं आसन भेटतं ना बसायला, तर तसं आसन घ्या. तुमच्याकडे तसं असेल किंवा ते तुमच्या घरचं पण असेल, फक्त असे ते दोरे-दोरे बाहेर असतात त्या आपलं बसकर असतं त्याला तसं नसेल, तर हे बघा आसन तसं नसावं. तर असं आसन घ्यायचं आपल्याला. त्यानंतर पूर्वाभिमुख बसायचंय. म्हणजे पूर्वेला तोंड करून वाचायला बसायचं आहे. वाचण्यासाठी एकच वेळ ठेवायची. म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ आणि त्यानंतर मुलींनी हातात 2-2 हिरव्या बांगड्या, हिरव्या म्हणजे कुठल्या पण फक्त काळ्या, निळ्या सोडून कुठल्याही 2-2 काचेच्या बांगड्या घालायच्या आहे. कपाळी गंध किंवा कुंकू लावायचं आहे. त्यानंतर कपाळी गंध किंवा कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा वाचायला बसणार आहे, तर मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन बसायचं. हे एवढं आहे. हं. बाकी आणि परान्नाचं एक कटाक्षाने पाळायचं आहे. आता वाचायला बसलं, तर समजा तुम्ही सकाळी केलं, वाचत असेल तर सकाळीच रोज सकाळीचच वाचायचं आहे. मग फक्त पिरियड्सचे दिवस स्किप करायचा. आता संकल्प करताना काय करायचं, की माझ्याकडनं यथाकालीन 28 पाठ करून घ्या. म्हणजे ते आपण संकल्प जे आहे तो आहे. फक्त त्याच्यात संकल्पात एवढं बोलायचं, की माझ्याकडनं यथाकालीन 28 पाठ करून घ्या. अशा-अशा कामासाठी माझ्याकडनं 28 पाठ करून घ्या. मग 28 पाठ आपल्याला हे कसे करायचे, नुसतं वाचन करायचं नाही, तर हे संकल्पित पाठ करायचे आणि संपुटित पाठ करायचे. आता संपुट लावून पाठ करायचे. तर संपुट लावून कसा पाठ करायचा हे तर मी सांगणारच आहे. पण संकल्प करायचा आहे 28 पाठाचा. परंतु संकल्पामध्ये यथाकालीन हा शब्द बोलायचा. म्हणजे तुमच्याकडनं पिरियड्समध्ये कधी खंड झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही किंवा तुम्हाला काही कारणास्तव नाही झालं एखाद दिवशी वाचायला, तर संकल्प आपला अधुरा राहत नाही. परंतु तुम्ही जर म्हटले, की मी अखंडित करेल, रोज करेल आणि तुम्हाला काही पिरियड्स आले, कुठे काही जायचं निघालं, काही अर्जंट काम निघालं आणि त्या दिवशी झालं नाही, तर तुमचा तो संकल्प अधुरा राहतो. आणि मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून करावं लागतं. म्हणून संकल्पात कधी पण यथाकालीन बोलायचं. असं आता एवढं समजलं. त्यानंतर आता बघा, आता तुम्ही बसायला बसले, की पहिले तुम्हाला सांगितलं मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा, आई-वडिलांचा. त्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा. स्वामींना सांगायचं, "स्वामी माझ्याकडनं असे-असे पाठ करून घ्या." असं सांगायचं. आई भगवतीला सांगायचं आणि एक काम करायचं, जमल्यास एक ओटी बाजूला काढून ठेवा. म्हणजे नारळाची ओटी म्हणजे एक ब्लाउज पीस असेल, गहू असेल, त्यावर नारळ असेल आणि ₹1 नाणं, एक सुपारी एवढं तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि म्हणजे ते 14 दिवस असंच म्हणजे देवीच्या नावाने ओटी काढून ठेवायची, दुसरं काही नाही. 14 दिवस वाचायचं आणि वाचायला बसलं की बघा, पहिले ह्याच्यात तर दिलेलंच आहे. शक्यतो वाचायला बसलं ना, तर एकदा वाचायला बसलं की उठायचं नाही. शक्यतो नाही उठायचं. परंतु आता अगदी इमर्जन्सीच असली तर त्याला नाईलाज आहे. पण शक्यतो एकदा वाचायला बसलं की पूर्ण पाठ करायचा असतो. आता हे पाठाच्या याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे बघा, प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर त्यानंतर हे बघा त्यानंतर आता प्रस्तावना दिलेली आहे, ते तर काही वाचायची गरज नाही किंवा एखाद दिवशी तुम्ही रिकाम्या वेळात वाचून घ्या. काय प्रॉब्लेम नाही. परंतु जेव्हा तुम्ही वाचाल पहिले
स्वामी स्तवन वाचायचं, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र वाचायचा, नंतर हे वाचायचं, एक माळ पहिले स्वामी स्तवन वाचायचं, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा, नंतर एक माळ नवार्णव मंत्र म्हणायचा आणि नंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा. असं 3 माळी जप करायचे आहे. 3 माळी जप झाल्यानंतर इथे देवीचे 5 मंत्र दिलेले आहे. हे देवीचे 5 मंत्र बोलायचे. देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम, हे 5 मंत्र देवीचे बोलायचे आहे. ते 5 मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला देवी कवच पासून सुरुवात करायची आहे. आता इथे देवी कवच पासून सुरुवात करायची आहे. देवी कवच ते आपला रात्री सुक्त आपल्याला सलग वाचायचं आहे. देव्या कवचम आहे, त्यानंतर अर्गला स्तोत्र आहे, त्यानंतर किलक स्तोत्र आहे आणि रात्री सुक्त आहे. आता हे तुम्हाला 4ही सुक्त एकदम वाचायचे. नंतर पहिल्या अध्यायापासून बघा, हा पहिला अध्याय आहे. हा पहिल्या अध्यायापासून, आता पहिल्या अध्यायाला आपल्याला हे करायचं, ओम श्री दुर्गाय नमः, अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला, आणि हे वाचून घ्यायचं. मग हे जे आहे ना, देवीची महिमा कैसी मधुकरडपणा असतो, इतकं वाचून घ्यायचं. इथं बघा आपला अध्याय आहे, थोडस आता काय करणार, नाईलाज तुम्हाला समजलेलं काय, इथं अंक येते उलट दिसतंय, परंतु नाईलाज आहे. थांबा एकच मिनिट, मी परत फ्रंट कॅमेराने तुम्हाला बॅक कॅमेराने तुम्हाला एवढं दाखवते. हे बघा, आता श्री दुर्गाय नमः, आता श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला, हे वाचून घ्यायचं. देवीची महिमा हे सगळं वाचायचं, ध्यान वाचायचं. ओम श्री ध्यान वाचलं की ओम नमः चंडिकाय नमः, ओम ओम ऐं मार्कंडेय वाच. आता इथे एक अंक आला, बरोबर आहे ना, तर इथं तो मंत्र म्हणायचा. तो मुलींसाठी हा मंत्र आहे. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा. काय मंत्र परत सांगते, ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा. तसं मी मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तो हा मंत्र म्हणायचा. परत झालं की इथं परत दुसरं बघा, हे वाचलं का, परत सूर्यतने सावण म्हणू बोलती आठव उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो. परत इथं दुसरा नंबर आला, तर इथं पुन्हा तो मंत्र म्हणायचा, ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा. तर असं प्रत्येक ओवीला म्हणायचंय, म्हणजे 1 ते 13 अध्यायपर्यंत प्रत्येक ओवीला तो मंत्र बोलायचा आहे मुलींनी. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा, असं मंत्र मुलींनी बोलायचं आहे. मुलींना एकच नियम आहे, सगळ्यांनी एकच सारखंच करायचं. फक्त मुलींना सांगितलं कुंकू किंवा अष्टगंध कुंकू किंवा गंध लावा कपाळेला, तसं मुलांनी अष्टगंध लावायचं कपाळेला. आणि मुलांनी काळं काही घालायचं नाही, चामड्याची काही वस्तू जवळ ठेवायची नाही. इव्हन म्हणजे बेल्ट वगैरे असतं मुलांकडे, त्यानंतर पाऊच असतं, पैशांचं पाऊच असतं, तर ह्याच्या चामड्याच्या वस्तू असतात, ह्या नाही जवळ ठेवायच्या. एवढं मुलांसाठी आहे. आणि बाकीचे सगळं ते आहे ते मुलांसाठी एकच आहे रूल, सगळ्यांसाठी एकच रूल आहे. काळं घालायचं नाही वगैरे वगैरे, सगळं जे आता अगोदर मी सांगितलं सुरुवातीला, ते सगळे नियम मुलांसाठी सारखेच आहे. फक्त मंत्र हा वेगळा आहे, मुलींसाठी वेगळा मंत्र आहे, मुलांसाठी वेगळा मंत्र आहे. आता सांगितलं की हे अध्याय पहिल्यापासून तर अध्याय 13, आता आपले हे 1 ते 13 अध्याय आहेत दुर्गा सप्तशतीचे. तर 13व्या अध्यायापर्यंत, 13व्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीपर्यंत 29वी ओवी आहे. 13व्या अध्यायाची 29 ओवी आहे. 29व्या ओवीपर्यंत तो मंत्र बोलायचा आहे प्रत्येक वेळेला. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा. तो नित्य सेवेत पण आहे मंत्र. आता झालं मुलींसाठी हा मंत्र आहे. आता मुलांसाठी वेगळा मंत्र आहे. मुलांसाठी हा असा मंत्र आहे की पत्नी मनोरमा देही मनोवृत्तान सारिणम तारिण दुर्ग संसार सागरस कुलद्भवाम, असा हा मंत्र आहे मुलांसाठी. हा मंत्र थोडासा वेगळा असल्यामुळे तो लवकर आपल्याला उच्चारण्यात येत नाही. तो फक्त असं जेव्हा आम्हाला सेवा द्यायची राहते ना, तेव्हाच तो मंत्र उच्चारला जातो. त्याच्यामुळे तो मंत्र एवढा हे नाहीये, पाठ नाहीये. तरी पण मी तुम्हाला हा डिस्क्रिप्शन मध्ये मंत्र देईल. तर हा मंत्र तुम्ही मुलांनी हा मंत्र बोलायचा आहे. पत्नी मनोरमा देही मरुत्त सारिणम तारिण दुर्ग संसार सागरस कुलाद्भवम, हा मंत्र मुलांनी बोलायचा आहे. मुलींनी ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरकुरु स्वाहा. मंत्र बदल करू नका. मंत्र मुलांना जो सांगितलाय तो मुलांनीच बोला, मुलींना जो सांगितलाय तो मुलींनीच बोला. प्रत्येकाने डिस्क्रिप्शन आपलं बघा, तिथं तुम्हाला मंत्र मी टाईप करून देईल.
कारण की कसं होतं, मंत्र जर आपण चुकीचा बोलला तर आपले कामं होत नाही. एक अनुभव सांगते थोडक्यातच, कारण की मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठाच झालाय. एक सेवेकरी होता, एक मुलगा होता. त्याने ना खूप पाठ केले. म्हणजे त्याला आहे ना खूप ठिकाणी प्रत्येक तो जवळ-जवळ 4 ते 5 वेळा त्यांनी सेवा घेतलेली होती. माझ्याकडनं नाही घेतली. वेगळ्या-वेगळ्या केंद्रातनं घेतलेली, वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेली सेवा त्याने म्हणजे केंद्रातनंच. तर त्याला फक्त एवढंच सांगितलं, हे पाठ सांगितले, हे नियम सांगितले आणि विवाह मंत्राचं संपुट लावायचं असं सांगितलं. आता त्याला विवाह मंत्राचं तर हा माहीतच नाही मुलांसाठी वेगळा. त्याने काय केलं, नित्यसेवेमध्ये आहे तो मंत्र मुलींचा. ओम दुम दुर्गे मम विवाह शत्रू कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र म्हटला. त्याने जवळ-जवळ एक वेळेला 108 पाठ केले. 28 पाठ तर कितीतरी वेळा झाले. त्याचे असे म्हणजे त्याचे पाठ भरपूर झाले. जवळ-जवळ त्याचे तो बोलला मला 300-350 पाठ झाले असेल त्याचे जवळ-जवळ. इतके पाठ झाले होते, पण त्याचं जमतच नव्हतं, जमलंच नाही. आणि मी आपली तर छाती ठोकून सांगते, अशी सेवा केली तर लग्न जमतं, अशी सेवा केली तर लग्न जमतं. असं झालं. एक दिवशी त्याने काय केलं, त्या एक दिवशी त्याने काय केलं, पहिले त्याने दुसरीकडनं घेतलेली होती सेवा. मग एक दिवशी त्याने काय केलं, त्याची कुंडली घेऊन आला माझ्याकडे आणि ताई म्हणे, "मग तुम्ही जे सांगता ना, मी ती सेवा खूप केली हो," म्हणे. "तर माझे तर 100 पाठ झाले असेल, 300-350 पाठ झाले असेल आत्तापर्यंत," म्हणे. "मी खूप वेळा केली ती सेवा," म्हणे. "पण माझं काही जमलंच नाही." मग मी त्याला विचारलं, "काय सेवा केली? कशी केली?" मग त्याने सांगितलं, असं-असं. मग ती सेवा होती बरोबर, पण तो जो मंत्र होता ना, तो मंत्र त्याने चुकीचा बोलला होता. जो मंत्र संपुट लावायचा होता ना, तो चुकीचा बोलला होता. त्यामुळे त्याचं लग्न काही होत नव्हतं. आता तुम्हाला आता तुम्हाला पत्नी पाहिजे, तुम्ही पत्नी मागाल तर ती देईल ना तुम्हाला. तुम्ही जर दुसरंच मागितलं, तसं त्या मंत्राचा पण अर्थ तेच होतं, ओम दुर्गे मम विवाह शत्रू कुरकुर स्वाहा. याचा अर्थ तेच होता, की मला माझं लग्न लवकर होऊ दे, असंच होतं. पण त्यांना मुलांसाठी हा मंत्र आहे, पत्नी मनोरमा देहि मारुतसारिणं संसारस्य तारेण दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवम्. हा मंत्र आहे तर मुलांनी हा हा मंत्र बोलायला पाहिजे. मग मी त्याला म्हटलं, "अरे बाबा सगळं बरोबर आहे, परंतु मंत्र तू वेगळा बोलला, चुकीचा बोलला. तुला मंत्र हा बोलायचा आहे." मग त्याने माझ्याकडनं सेवा घेतली आणि तो मंत्र त्याने बोलायला सुरुवात केली. मग त्याला म्हटलं, "पुन्हा कर, तू 14 पाठ कर." मग त्याने 14 पाठ केले. 14 पाठामध्ये त्याचं 8व्या पाठातच जमलं. म्हणजे ते 14 पाठ केले. अगोदर जे स्थळ त्याला नकार देऊन गेलेले होते, त्यातल्या एका स्थळाचा त्याला फोन आला त्यांना आणि ते स्थळ मग त्याचं 7व्या का 8व्या दिवशी ती सुपारी फुटली त्यांची. पाठाच्या 7व्या की 8व्या दिवशी सुपारी फुटली. तर असं असतं ते, की बऱ्याच वेळा असं होतं आपलं आपण सेवा करतो, पण काही वेळा प्रत्येक सेवेसाठी किंवा प्रत्येक सेवेसाठी आणि प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा-वेगळा मंत्र आहे. तो मंत्र त्यावेळेला तिथं वापरला गेला पाहिजे, तेव्हा आपले कामं पटकन होतात. नाहीतर आपण म्हणतो, "मी खूप सेवा केली, माझं काम झालं नाही." त्याचा अर्थ कुठेतरी आपलं चुकत होतं. आपण चुकीचं मागत होतो देवाकडे आणि देव असा आहे, कोणताही असो, स्वामी असेल, कुठले देव असेल, जे बरोबर असेल तेच आपल्याला देत असतं. आपली मागणी चुकीची असेल तरी ते चुकीचं देत नाही. म्हणून असं गोष्ट होत असते. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये बघून हा प्रॉपर व्हिडिओ लग्नासाठी आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने जर 28 पाठ दुर्गा सप्तशती केले ना, संपुट लावून, विवाह मंत्राचं संपुट लावून त्याला विवाह मंत्र म्हणतात. तर विवाह मंत्राचं संपुट लावून जर 28 दिवस पाठ केले, तर आपलं 28 दिवसात म्हणजे हमखास लग्न जमेल म्हणजे जमेल. फक्त नित्य नियम सगळं करा आणि सगळे जे सांगितलेले सुरुवातीचे नियम ते करा. पाठही व्यवस्थित करा, पर-अन्न खाऊ नका, एवढं मात्र करा. आणि अजून एक नियम सांगायचा राहिला, पाठाच्या काळामध्ये कोणाला वाईट बोलू नका, कोणाशी भांडणं करू नका. म्हणजे आपली जी काही वाणी आहे, आपल्या वाणीतून कोणाला वाईट शब्द बोलले, तर आपलं पुण्य खर्च होत असतं. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या असतात. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.